इंडियन आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं राहिलेले 5 दिवस आहे आणि आतापर्यंत झालेल्या जाहिराती ज्या काही अपलोड आहे त्या संदर्भातील अपडेट आणि गुड न्यूज. कारण आपल्याला माहिती आहे की जे चिमणे साहेब आहे आयुक्त यांच्या माध्यमातून आपल्याला जे काही स्टेटमेंट त्यांच्या माध्यमातून मिळालेली होती 18,000 पर्यंत 15 ते 18,000 पर्यंत भरती होणार आहे आणि आपणही त्या ठिकाणी 2 डिजिट पर्यंत हा कट ऑफ यायला पाहिजे असं आपल्याला वाटत होतं. आणि जे विद्यार्थी 75,000 प्लस विद्यार्थी किंवा 75,000 जे विद्यार्थी नेमके या स्पर्धेमध्ये आहे या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मग आतापर्यंत किती जागा अपलोड झाल्या, आता राहिलेले 5 दिवस शिल्लक आहे, या पुढच्या 5 दिवसांमध्ये किती जागा अपलोड होती, कोणकोणत्या जिल्ह्यांच्या जागा अपलोड झालेल्या आहेत, नपा मनपा असतील, मग जागा अपलोड झालेल्या आहेत, कोणकोणत्या विभागाच्या जागा अपलोड झालेल्या आहेत, ह्या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रायव्हेटच्या किती झालेल्या आहेत, काही जिल्ह्यांच्या जागा येणार नाहीयेत, हे असं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही अपडेट शिक्षक भरतीच्या संदर्भानं प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायला मदत करण्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत. त्यामुळं एक आपण शिक्षक भावी शिक्षक होणार आहात आणि आता घेतलेली मेहनत, कारण काही विद्यार्थी असे असतील की 2019 मध्ये तुमचं झालेलं नसेल सिलेक्शन, आता 22 मध्ये सिलेक्शन झालेलं नसेल, पण आता मात्र आपण मोठ्या विश्वासानं भरती कधी कधी होईल याची वाट मात्र आपण बघत आहात. कारण आता तरी भरती पुढे वाढायला नको, म्हणजे याची जी डेट आहे ती वाढायला नको असं प्रत्येकाला वाटत आहे. आणि नक्कीच भरती आता एवढे ज्या जागा आलेल्या आहेत त्यात खूप मोठ्या जागा आलेल्या आहेत आणि आपल्यासाठी बंपर भरती आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर एक एक आपण अपडेट या ठिकाणी बघणार. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. बघा, आपल्याला माहिती आहे की जागा ज्या आहेत या जागा 5 दिवस अपलोड करण्यासाठीची मुदत आता राहिलेली आहे आणि या 5 दिवसांमध्ये जागा किती येऊ शकतात. आतापर्यंत जिल्हा परिषद, फक्त जिल्हा परिषदेचा जर आकडा आपण बोलतो म्हटलं तर 20 ते 22 झेडपींच्या जागा या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. काही ज्या झेडपी आहेत मराठवाड्यातील जिल्हा परिषद असतील ज्याच्या जागा ह्या खूप कमी जागा येणार आहेत. ज्या दरवर्षीप्रमाणे ज्या काही जागा येत होत्या 2 वेळा ज्या जागा आल्यात त्या प्रमाणात मात्र या जागा आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. त्या मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये 1000 पार जागा आपल्याला पाहायला मिळतात. 70 म्हणजे 700च्या पार आपल्याला पाहायला मिळतात, ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जो दिलासादायक आपल्यासाठी काम आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, याच्या पूर्वी सुद्धा 5 जिल्ह्यांचा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांचा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. नंतर विदर्भातील काही जिल्ह्यांचा मी वेगळा, विदर्भामध्ये 3400 प्लस जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर विदर्भातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची ही बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहेत त्या आपण यादी बघणार आहोत. मग कोणत्या जिल्ह्याच्या जागा येणार नाहीयेत किंवा कमी आलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. तर पालघर जिल्ह्याची जाहिरात अपलोड झालेली आहे. पालघर आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, नंतर गडचिरोली आहे, आपलं यवतमाळ आहे, पुणे आहे, वर्धा, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, अहिल्यानगर, नंतर आपला सांगली, अकोला, जळगाव, नंदुरबार, मुंबईच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत. आणि ज्या जागा आहेत त्या काही जागा ज्या आहेत जे मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत ज्यांच्या जागा एकम दुक्कम असणार आहेत, खूप कमी जागा असणार आहेत. काही जिल्ह्यांच्या जागा अजूनपर्यंत आलेल्या नाही, जसं जालना असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, लातूर असेल, यांच्या म्हणजे वाशिम असेल, यांच्या सुद्धा जागा आपल्याला कमी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. जो 5 दिवस बाकी आहेत, काय होतं ते आपल्याला जसं अपडेट मिळेल आपण ते तुम्हाला सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नंतर आपल्याला या ज्या जागा दिसतात या जागा कोणत्या कोणत्या विभागाच्या जागा आपल्याला आलेल्या आहेत. एक लक्षात घ्यायचं, जिल्हा परिषदेच्या जागा 20 ते 22 जिल्हा परिषद जागा अपलोड होणार आहेत आणि आतापर्यंत झालेल्या आहेत. बरोबर, राहिलेल्या ज्या आहेत त्या 5 दिवस आहेत, त्यात काम सुरू आहे. त्याचं रोस्टरचं काम असेल किंवा इतर, जसं यवतमाळचा आता 2 दिवसापूर्वी त्यांना त्याचा हिरवा कंदील मिळालेला आहे, ज्या माध्यमातून 461 जागा या नॉन पेसासाठी आणि पेसासाठी 416 जागा आहेत. काल त्या दिवशीच मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यावरती. मग अशा ज्या जागा आहेत जसं अपलोड आपल्याला म्हणजे जसं आपल्याला माहिती मिळाली तशी आपण तुम्हाला अपलोड म्हणजे त्याची माहिती देणार आहोत. दुसरी एक बाब अशी की जेवढ्या काही नगरपालिका महानगरपालिका आहेत त्यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. काही काम व्हायचं बाकी आहे तर ते 5 दिवस आहेत त्यात होईल. म्हणजे जिल्हा परिषद झालेल्या आहेत, नंतर नपा मनपाच्या सुद्धा जागा या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. महत्वाची बाब की यामध्ये फक्त विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. विदाऊट इंटरव्ह्यूच्या जर आपण विचार करतो म्हटलं तर काही संस्था ज्या आहेत दरवर्षी त्या संस्था मोठ्या प्रमाणात जागा आपल्या अपलोड करत असतात. बघा, महाराष्ट्र प्रसारक मंडळ असेल, रयत शिक्षण संस्था असेल, सरस्वती संस्था असेल, शिवाजी संस्था असेल, नंतर स्वामी संस्था असेल, दरवर्षी या संस्थांच्या जागा असतात.
विदाऊटचा विचार जर केला तर 7,000 पेक्षा जास्त जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ज्या खाजगी संस्था आहेत. पण ही सुद्धा माहिती आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि गुड न्यूज आहे, जे की खाजगी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना 7,000 पेक्षा जास्त जागा आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि विदर्भातल्या मी तुम्हाला सांगितलं, विदर्भातला जे नागपूर जिल्हा नागपूर विभाग आहे त्यामध्ये 3,400 7,000 या 3,400 या दोन विभागामध्येच आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. या जे 7,500 आणि 11,000 जागा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या सुद्धा आपल्याला जागा या ठिकाणी नेमका आकडा मात्र माहित झालेला नाही, पण एक अंदाज आपण सांगतो आहे की 1,500 प्लस जागा या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या जे काही आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळांच्या सुद्धा जागा या ठिकाणी अपलोड होणार आहेत. जे 1,500 प्लस 2,000 प्लस जागा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी येणार आहे. जे आजपर्यंत झालेल्या दोन्ही पवित्र पोर्टलच्या भरती ज्यात इन्क्लूड नव्हतं या जागा, त्या मात्र या भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा एक विभाग म्हणजे कोणतं, तर इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या ज्या काही निवासी शाळा आहेत, ज्या समाज कल्याणच्या शाळा आहेत, तांडा वस्तीमधल्या शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत, यामध्ये सुद्धा आपल्याला हिरवा कंदील मिळालेला आहे. पण त्या जागा मात्र किती आहेत ही याचं अपडेट आपल्याला अजूनपर्यंत मिळू शकलेलं नाही. तर राहिलेले काही 5 दिवस असेल, त्या 5 दिवसापूर्वी आपल्याला या गोष्टी अपडेट होतील आणि आपल्याला माहित होतील. तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला याची अपडेट मी देणार आहे. नंतर कला क्रीडा आणि कार्यानुभवाच्या संदर्भातले सुद्धा जागा या ठिकाणी अपलोड होणार आहे. जे आमदार आहेत तांबे साहेब त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही तुम्ही पोस्ट सुद्धा वाचली असेल, पाहिले सुद्धा असेल. तर कला क्रीडा आणि कार्यानुभवच्या विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाहीये, तुमच्यासाठी सुद्धा यावेळेला जागा आहेत आणि त्यात तुमचा श्री गणेशा होणार म्हणजे होणार विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे. नंतर खाजगी संस्था झाल्या. नंतर महत्वाचा विषय असा की जे आदिवासी विकास विभागाचे आहेत त्याला हिरवा कंदील आहे, त्याच जागा आपल्याला मिळणार आहे. नंतर अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा जागा येणार आहेत हे आपल्याला माहित आहे, पण किती येणार आहेत हे अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही. कोणत्या पदाच्या जागा त्या ठिकाणी येणार आहेत ही आपल्याला सध्या कळलेलं नाही आहे. म्हणजे अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा जागा या ठिकाणी अपलोड होणार आहेत आणि त्या आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणार आहेत. अशा पद्धतीने टोटल जर आपण विचार करतो म्हटलं 80% पदभरती आतापर्यंत ज्या काही 15 दिवस म्हणजे 15 तारीख आहे आजची आणि यामध्ये जर 5 दिवस शिल्लक आहेत, तर या 5 दिवसापर्यंतच्या जे काही जाहिराती आहेत त्या जाहिराती आतापर्यंत 17,500 जागा अपलोड झालेल्या आहेत. 17,500 जागापेक्षा जास्त अपलोड झालेल्या आपल्या माहितीनुसार आहे विद्यार्थी मित्रांनो. टोटल जर काढली, पुन्हा जर आपल्याला 5 दिवस शिल्लक आहे, या 5 दिवसांमध्ये अजून जाहिराती काही 2 ते 3,000 4,000 जाहिराती अपलोड होतील. म्हणजे 20,000 प्लस हा आकडा आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ही सर्वात मोठी बंपर भरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यातून आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर हा आनंद असणार आहे की कोणत्या जागा मला येतील, मला प्रिफरन्स देता येतील आणि मला माझा जिल्हा मिळेल, मला माझा विभाग मिळेल, मी कुठेतरी शिक्षक बनणार आहे आणि माझं स्वप्न साकार होणार आहे असं प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला वाटत आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त काही दिवसांचा आपल्याकडे वेळ आहे. आता राहिलेल्या 5 दिवसांमध्ये सर्व जाहिराती आपल्याला समजून जातील की आकडा नेमका किती आहे, खाजगीचा किती आहे, विदाऊटचा किती आहे, बीजचा किती आहे, अशा पद्धतीने नफा मनपाच्या किती आहेत, छेडपीच्या जागा किती आहेत, ह्या सर्व बाबी आपल्याला समजून येतील. फक्त 5 दिवसानंतर आपल्याला या सर्व गोष्टीचा अपडेट आपल्याला पाहायचा आहे. हीच बंपर भरती आपल्यासाठी आहे, हीच आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटते ते नक्की कळवा. झालेला व्हिडिओ किंवा दाखवलेला व्हिडिओ किंवा सांगितलेली माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.